हाय नमस्कार मैत्रिणींनो, सीझन चेंज झालाय आणि ऊन भरपूर वाढले. उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त नकोसं वाटणारं काम म्हणजे किचन मधलं काम. स्वयंपाक करायलाच नको वाटतं, इतकं आपण घामाघूम होऊन जातो आणि पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत अक्षरशः भट्टीमध्ये उभं राहिल्यासारखं वाटतं. पण आता हे आपलं काम आहे आणि ते आपल्याला करायलाच पाहिजे. तर हा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी आणि आपलं किचन मधलं सुद्धा काम सोपं होण्यासाठी काही टिप्स आहेत छोट्या छोट्या. त्या जर आपण वापरल्या तर आपला उन्हाळा आहे तो एकदम सुसह्य असा होऊ शकतो. आणि ऐन उन्हाळ्यामध्ये अशी छोटीशी वाऱ्याची झुळूक आली ना तरी किती बरं वाटतं ना. आणि ह्या वाऱ्याच्या झुळकीने अशी छान अशी डोलणारी फुलं पानं बघितली की आपलंही मन आपोआप प्रसन्न होऊन जातं. तर पहिली टीप आहे की जिथं तुम्हाला जागा मिळेल घरामध्ये तिथं छान अशी झाडं लावा. तो किचनच्या बाजूला खिडकी असेल तर तिथं लावा, म्हणजे तिथून येणारी जी हवा आहे ना, म्हणजे आपण जे झाडांना पाणी घालतो त्याच्यामुळे एक गारवा असा राहतो आणि त्यामुळेच आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. आणि असं ही जी ग्रीनरी आहे, ही जी हिरवीगार झाडं आहेत ना, तर ती आपल्याला खूप चांगली अशी ऊर्जा देतात. त्यामुळे अगदी जागा नसेल तरी सुद्धा अगदी छोटी छोटी झाडं सुद्धा तुम्ही लावू शकता. तर सगळ्यात जास्त गरम होतं ते म्हणजे चपाती करताना. तर एकूणच आपण जो स्वयंपाक करणार असू ना सकाळी किंवा संध्याकाळी, तर तो थोडा लवकरच करायला सुरुवात करायची. कारण 11 नंतर खूप जास्त ऊन वाढतं किंवा रात्री सुद्धा खूप उशिरा खूप गरम होतं, त्याच्यामुळे थोडंसं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करायची. आणि चपाती करताना तर सगळ्यात जास्त गरम होतं, कारण गॅस आहे तो कंटिन्यू चालू असतो. तर स्वयंपाक करताना स्वयंपाकाची जी पूर्वतयारी आहे ना ती आपण आधीच गॅस चालू न करता आधी पूर्वतयारी करून घ्यायची. म्हणजे भाज्या वगैरे निवडणं किंवा चपातीचं पीठ वगैरे मळणं. आणि त्यासाठी किचनमध्ये एक फॅन असायलाच हवा. जर किचनमध्ये फॅन नसेल तर हल्ली एक छोटा फॅन मिळतो, तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता नेहमी आपण कसं करतो की भाजी टाकतो, आमटी करतो किंवा त्याच वेळेला कुकर लावतो, नंतर चपाती पण करतो. तर एकदमच अशा गॅस आपण सगळे चालू ठेवले ना तर खूप गरमी वाढते, खूप उष्णता तयार होते किचनमध्ये आणि त्यामुळेच खूप घामाघूम होतो. त्यामुळे आधी स्वयंपाकाची सगळी पूर्वतयारी करायची आणि मग स्वयंपाकाला लागायचं. त्यामुळे आपला स्वयंपाक करण्याचा वेळ सुद्धा कमी होईल आणि त्यामुळे आपल्याला जास्त गरम सुद्धा होणार नाही. तर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण किचनमध्ये छोटी छोटी झाडं लावू शकतो. आणि बघा अशी जेव्हा आपण त्याला पाण्याने, आता मी या झाडाला तर पाण्याने अंघोळच घालते, कारण मी थोडा वेळ त्याला बाहेर ठेवते आणि नंतर आतमध्ये घेते. तर आता हे इथं ठेवल्यामुळे एवढ्याशा झाडामुळे सुद्धा एवढं फ्रेश वाटतं ना. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त होणारा त्रास म्हणजे उन्हाळी लागणे किंवा डिहायड्रेशन होणे. त्याच्यावरती एकच उपाय, तो म्हणजे भरपूर पाणी पिणं. तसं तर दिवसातला बराचसा वेळ आहे तो आपल्या किचनमध्येच जातो, तरी सुद्धा आपण पाणी प्यायचं मात्र विसरतो. पण असं करायचं नाही, अगदी आठवणीने पाणी हे प्यायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला थंडावा देणारी काही सरबत आहेत ती आपण घरीच बनवू शकतो. त्यातलंच एक म्हणजे कैरीचं पन्ह. खूपच गुणकारी आहे उन्हाळ्यामध्ये, तर कैरीचं पन्ह हे घरामध्ये असायलाच पाहिजे. खरोखर हे कैरीचं पन्ह खूप थंडावा देतं आणि त्या कैऱ्या पण भरपूर मिळत आहेत आणि एकदम सोपी रेसिपी आहे, त्यामध्ये काही अवघड नाही, झटपट सुद्धा होतं. चला आता हे कैरीचं पन्ह बनवता बनवता याच विषयावर आपण गप्पा मारूयात. तर आधी कैऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्याला जो चीक वगैरे लागलेला असतो ना तर तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कुकरमध्ये ह्या कैऱ्या आहेत त्या उकळून घ्यायच्या. आता उकडताना कैऱ्या आहेत त्या पाण्यामध्ये डायरेक्ट न टाकता एक छोटंसं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये कैऱ्या टाकायच्या आणि मग कुकरमध्ये खालती पाणी टाकून हे उकडायचे. म्हणजे जो गर असतो ना तो सगळ्या पाण्यामध्ये उतरत नाही किंवा त्याचा जो पौष्टिकपणा आहे ना तो नष्ट होत नाही. आणि बाहेरचे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा ना ही घरची बनवलेली सरबत कधीही चांगली, जसं की कोकम सरबत आहे, लिंबू सरबत किंवा कैरीचं पन्ह. तर आता आपल्याला माहितीच आहे की कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे तर ते आपल्यासाठी खूप चांगलंच आहे. पण हे पित्तशामक सुद्धा आहे आणि असंही उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण फारसं जात नाही, हेवी जेवण नको वाटतं. त्यापेक्षा हे असे सरबत वगैरे चांगली वाटतात. त्यामुळे घरामध्ये जर ही सरबत असतील ना तर आपलंही काम सोपं होऊन जातं. आणि हे इतकं टेस्टी लागतं ना की मुलांना सुद्धा नक्कीच आवडतं. एकदा बनवून ठेवलं ना की फ्रीजमध्ये अगदी महिनाभर सुद्धा टिकतं. आता इथं मी जास्त नाही बनवत आहे, पाव किलोचीच बनवते. मी 4 कैऱ्या घेतलेल्या मोठ्या मोठ्या, पण त्यातली एक कैरी आहे ती थोडीशी मला पिकल्यासारखी वाटली म्हणून मी ती बाजूला काढून ठेवली. आणि आता इथं 3 मोठ्या कैऱ्या आहेत, तर त्याचंच मी आता इथं पन्ह बनवते. दुसरी गोष्ट म्हणजे ना आपण किचनमध्ये सतत काम करत असतो तर नेहमी कॉटनचे कपडे वापरायला पाहिजेत. म्हणजे जे काही कुर्ती किंवा गाऊन आपण वापरतो ना तर ते कॉटनचे असायला पाहिजे, किंवा अगदी टी शर्ट सुद्धा तुम्ही वापरत असाल तर ते सुद्धा कॉटनचेच असायला पाहिजेत. त्यामुळे आपली स्किन आहे ती इरिटेट होत नाही आणि शिवाय घाम सुद्धा शोषला जातो, त्याच्यामुळे आपल्याला जास्त गरमी वाटत नाही. तर हा जो मी कुर्ती घातलाय ना तर तो चिकनकारी कुर्ती आहे, अगदी कमी वर्क आहे पण कॉटनचा आहे, त्याच्यामुळे चांगलं वाटतं. तर हे जे वर्क आहे ना ते सिल्कच्या कुर्तीवर सुद्धा असतं, पण सिल्कचं न घेता हे असे कॉटनचे घ्यायचे. हे मी गेल्या वर्षी घेतलेले आहेत आणि अजून खूप चांगले आहेत. आणि हे असे कॉटनचे कपडे थोडेसे जुने झाले ना की अजून कम्फर्टेबल वाटतात. आता बघा किचनमध्ये काम करत असताना आपण आठवणीने पाणी प्यायला पाहिजे. आता हे साधं पाणी तर आपण प्यायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपण घरामध्ये ना डेटॉक्स वॉटर तयार करून ठेवलं ना की पाण्याची चव तर वाढतेच, पण ते आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. तर ते कसं बनवायचं, तर आता हा कुकर होतोय ना तोपर्यंत आपण डेटॉक्स वॉटर बनवूयात. आणि त्यासाठी आपण घरामध्येच अवेलेबल असलेली जी काही फळं भाज्या
आहेत ना त्या वापरायच्या। तर माझं सगळ्यात आवडतं डिटॉक्स वॉटर आहे ते म्हणजे पुदिना, लिंबू आणि काकडी घातलेलं डिटॉक्स वॉटर। त्याच्यामध्ये तुम्ही संत्रे सुद्धा टाकू शकता। तर हे जे डिटॉक्स वॉटर आहे ना तर ते आपलं शरीर शुद्ध करण्याचं काम करतं, हायड्रेशन देतं आणि शरीराला थंडावा सुद्धा देतं। आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आता खूप सारे व्हिटॅमिन असतात तर ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे ते पाणी अधिक टेस्टी सुद्धा लागतं। तर आता इथे मी काकडी, लिंबू आणि पुदिना घेतलाय। तर पुदिनाची पानं तर आपल्या हेल्थसाठी चांगलीच असतात माहिती आहे, पण पुदिन्याचा जो सुवास असतो ना तो खरंच कुठल्याही पदार्थामध्ये टाकला ना तरी खूपच छान वाटतं आणि पाण्यामध्ये तर त्याची टेस्ट अजून लागते। तर त्याच्या आधी पाण्यामध्ये सब्जा टाकायचे आणि उन्हाळ्यामध्ये सब्जा घरात असायलाच हवा। खरोखर उन्हाळ्यासाठी तर सब्जा एकदम गुणकारी आहे, पित्तशामक आणि शिवाय उन्हाळे लागणे याच्यावरती तर तो खूपच उपयुक्त आहे। आणि नेहमीच्या पाण्यामध्ये तो 1 चमचाभर टाकून ठेवायचा, अगदी 15-20 मिनिटांमध्ये तो चांगला फुलतो आणि ते पाणी दिवसभर थोडं थोडं करून पीत राहायचं। किंवा तुम्ही घरामध्ये जे सॅलड वगैरे बनवता ना तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सब्जा टाकू शकता, खूपच टेस्टी लागतो। शिवाय सब्जामध्ये ना खूप जास्त प्रमाणात फायबर असतं, त्याच्यामुळे सब्जा टाकलेलं पाणी पिलं ना की खूप जास्त वेळ आपल्याला पोट भरल्यासारखे वाटतं, त्याच्यामुळे जास्त भूक पण लागत नाही आणि त्यामुळे आपोआपच वजन कमी करण्यासाठी सब्जाचा वापर खूप चांगला होतो। तर आता कुकरला 4-5 शिट्ट्या करायच्या, एवढ्यावरच ह्या कैऱ्या त्या चांगल्या उकडतात आणि गॅस बंद केलाय। जरा उन्हाळ्यामध्ये ना एकूणच आपल्याला खूप एनर्जी लेवल आहे ना ती खूप कमी वाटते किंवा डोकं दुखतं आणि उन्हाळ्यामध्ये मायग्रेनचा सुद्धा त्रास होतो आणि खूप थकवा कंटाळा वाटतो। तर अशा वेळेला ही आपण जे सरबत आहेत ना तर ती घेतली ना तर आपोआप आपल्याला एकदम रिफ्रेश वाटतं। आणि आता सुट्ट्या चालू आहेत म्हटल्यानंतर मुलं पण घरात असणार, ती सतत काही ना काहीतरी मागतच असतात। मग अशा प्रकारची सरबत आपण घरामध्ये बनवून ठेवली ना की त्यांची ती सुद्धा करून घेऊ शकतात। आणि आता उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये भरपूर सारं सॅलड आणि दही, ताक वगैरे घ्यायचं, यामुळे आपल्या शरीराला हवी तेवढे न्यूट्रिएंट सुद्धा मिळतात आणि शिवाय वजन सुद्धा जास्त वाढत नाही। आणि या दिवसांमध्ये काकड्या खूप जास्त प्रमाणात येतात, तर आमच्याकडे हे जे छोटे छोट्या काकड्या असतात ना ज्याला वाळूक म्हणतात तर ते मला खूप आवडतात। अगदी कोवळ्या असतात त्या, अगदी पटकन खाव्याशा वाटतात घेतले की। तर त्या अशा त्याचे बारीक बारीक स्लाइस करायचे आणि लिंबूचे सुद्धा ना एकदम बारीक बारीक असे स्लाइस करायचे, म्हणजे मग त्याचा जो रस आहे ना तो पाण्यामध्ये उतरतो आणि दिवसभर हे पाणी पिल्यानंतर मग हे काकडी किंवा पुदिना किंवा अगदी लिंबू सुद्धा तुम्ही खाऊन टाकलात तरी सुद्धा चालतो। आता घरामध्ये जर जास्त लोक असतील ना तर त्यांच्यासाठी जर हे डिटॉक्स वॉटर बनवायचं असेल तर हल्ली एक मोठा असा काचेचा जार मिळतो आणि त्याला नळ सुद्धा असतो, तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। म्हणजे सकाळी एकदाच बनवून ठेवला ना तर तो अगदी दिवसभर सुद्धा पुरेल। इतर ह्या सगळ्या ज्या पाण्याच्या बॉटल्स असतात ना ज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात तर त्यामध्ये सुद्धा सब्जा आहे तो टाकून ठेवते। अजून एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपली स्किन आहे ती जास्त कोरडी होते। आपल्याला असं वाटतं की हिवाळ्यामध्ये जास्त स्किन आहे ती कोरडी होते, पण तसं नाही। मला एकदा डॉक्टरांनी सांगितलेलं की उन्हाळ्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात स्किन आहे ती कोरडी पडते, कारण पाण्याचं प्रमाण जर कमी झालं ना तर स्किन आहे ती एकदम डल दिसायला लागते। त्यामुळे आपण योग्य प्रमाणामध्ये पाणी पित राहिलं ना तर आपली स्किन आहे ती सुद्धा हायड्रेटेड राहते आणि चांगली तजेलदार दिसते। आणि उन्हाळ्यामध्ये ना आपण थोड्याशा सुद्धा काम केलं ना तरी सुद्धा थकून जातो, म्हणजे एक्झॉस्ट होऊन जातो। तर आपण उन्हाळ्यामध्ये जर समजा एक्सरसाइज जास्त प्रमाणात केला ना तर खूप जास्त एक्झॉस्ट व्हायला होतं, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात व्यायाम करायचा नाही, थोड्या प्रमाणात करायचा। म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी चालून येऊ शकता किंवा थोड्या प्रमाणामध्ये योगा आणि प्राणायाम सुद्धा करू शकता, पण जास्त प्रमाणात व्यायाम करणं टाळायचं। आणि आता आपलं इथं डिटॉक्स वॉटर तयार झाल्याने याच्यामध्ये जे पुदिना, काकडी आणि लिंबू टाकल्याने ते तर पचनासाठी चांगलं असतंच, हे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे त्यासाठी सुद्धा ते खूप उपयुक्त आहे। तर हे बाजूला ठेवायचं आणि अर्धा 1 तासानंतर तुम्ही ते वापरू शकता। तर आता कुकर थंड झालाय आणि आता आपण पन्ह करायला घेऊया। तर त्यासाठी गुळ वापरतेय मी, शक्यतो होईल तेवढ्या पदार्थांमध्ये गुळच वापरायचा माझा प्रयत्न असतो। आणि खरंच गुळाचे पदार्थ टेस्टी सुद्धा लागतात आणि ते पौष्टिक सुद्धा असतात आणि मला स्वतःला सुद्धा खूप आवडतं। आणि 40 नंतर तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच करावं आणि ज्या पदार्थांमध्ये जास्ती साखर असते असे पदार्थ तर वर्जच करावे। तर आता गुळ कसा ओळखायचा, तर असा डार्क कलरचा जो गुळ असतो ना तर तो केमिकल विरहित असतो, चांगला असतो। आणि जो ऑरेंज वगैरे कलरचा असतो ना, फेंट कलरचा, तर त्याच्यामध्ये केमिकल असतं। तर असा गुळ आपण बघून घ्यायचा आहे आणि तो वापरायचा। आणि हल्ली तर सेंद्रिय गुळ मिळतो, तर थोडासा महाग असला ना तरी तो घ्यायचा। आता मी मला हवा तेवढा चिरून घेतला आणि बाकीचा ठेवून टाकला। थोडा जास्त प्रमाणातच घ्यायचा, कारण करताना जर आपल्याला वाटलं ना कमी पडतोय तर पुन्हा ते काम करत बसायला लागतं। आणि याच्यासाठी आपल्याला सुंठ पावडर लागणार आहे, तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी पटकन सुंठ आहे ती किसून घेते। तर मी मिक्सरला वाटण्यापेक्षा ना अशी किसून घेतली की पटकन होते सुंठ पावडर, आणि उन्हाळ्यासाठी तर सुंठ पावडर खूपच चांगली असते। तर 1 चमचाभर सुंठ पावडर मी इथं घेतलेली आहे। आता कुकर उघडून बघूया, ते बघा असे जे कैऱ्या असतात ना त्या अशा उकळलेल्या असतात, आपोआप त्याची सालं बाजूला झालेली असतात। तर थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण याचा जो गर आहे ना तो काढायचा आहे। तर या प्रकारे मी ह्या भांड्यामध्ये कैऱ्या ठेवलेल्या आणि डायरेक्ट कुकरमध्ये नव्हत्या ठेवल्या। तर बघा पटकन ह्या साली आहेत त्या फक्त बाजूला करायच्या आणि गर काढून घ्यायचा।
साली नाही घ्यायच्या त्याच्यामध्ये, नाही तर मग कडवटपणा येतो. आणि खरंच कोकणात राहायला आल्यानंतरच मी या सगळ्या सुंदर रेसिपी शिकली आहे करायला. जसं की हे कैरीचं पन्ह किंवा काजूची भाजी, फणसाची भाजी आणि अख्खी कोकम आणून त्याचं सरबत बनवायला. म्हणजे कोकण म्हटलं की आपल्याला फक्त फिश आठवतात, पण तसं नाही आहे. ह्या व्हेज मध्ये सुद्धा इतके छान छान प्रकार आहेत ना, जसं की घावणे, आंबोळी, हे सुद्धा मी इथं आल्यानंतर शिकले आणि खरोखर त्याच्यात एक्सपर्ट सुद्धा झाली आहे. कारण जेव्हा एखादा पदार्थ असं मी बघते ना, तेव्हा तो आपल्याला सुद्धा यायला पाहिजे अशी माझी इच्छा असते. आणि मनापासून शिकले ना की ते सगळे पदार्थ आपल्याला आपोआप जमतात. खरं तर आंबा उष्ण असतो असं म्हणतात, पण ही कैरी आहे ती थंड असते, त्याच्यामुळे याच्यापासून आपण बरेचसे पदार्थ बनवू शकतो. ह्या 1/2 किलो कैऱ्या होत्या, त्याचा गर एवढासा झालेला आहे. मला शूट करायचं होतं म्हणून मग थोड्याच प्रमाणात बनवलं मी. तर ही कैरी असते ती आंबटच असते, आपल्याला तर माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जितक्या प्रमाणात आवडत असेल त्या प्रमाणात याच्यामध्ये गुळ घालायचा आहे. गूळ एकदम बारीक चिरलेला असेल ना तर मिक्सरला लावायची गरज नाही, पण मी थोडासा जाडसरच असं चिरलेला आहे, त्याच्यामुळे हा गर आणि गूळ आहे तर तो मी मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे. साधारणतः जेवढा गर असेल तेवढाच गूळ आपल्याला टाकायला लागतो. तर मगाशी मी सांगत होते की खूप थकायला होईल इथपर्यंत व्यायाम करायचा नाही, कारण का ते पण सांगते. तर मी 4-5 वर्षापूर्वी ना झुंबा क्लासला जायची, तर तिथं सूर्यनमस्कार वगैरे पण घेतले जायचे. तर गेल्यानंतर आधी त्या मॅडम होत्या, त्या रनिंग करायला लावायच्या, त्याच्यानंतर 12 सेट असायचे सूर्यनमस्काराचे, त्याच्यानंतर झुंबा असायचा, म्हणजे आठवड्यातून 3 वेळा वगैरे असायचा. तर सकाळी 8:30ला असायचं. तर आपण स्त्रिया काय करतो की सकाळच्या आधी घरातली सगळी कामं आवरतो, म्हणजे डबा वगैरे तर द्यायचाच असतो, तर ते सगळं आवरून मग आपण कुठल्या क्लासला जायचं असतो तिकडे जातो. असंच हा क्लास चालू असताना एक मैत्रीण आहे ती चक्कर येऊन पडली, जे प्रमाणापेक्षा जास्त एक्झर्शन झाल्यामुळे तसं झालं. डिहायड्रेशनमुळे सुद्धा असं होतं, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉल वगैरे घरात ठेवायचं आणि जास्त एक्झॉस्ट होईल इथपर्यंत काम करायचं नाही. तर मी साखर बारीक करते, बारीक म्हणजे पिठी साखरच करून घेणार आहे. कारण बघा आपल्याला खूप रात्री लिंबू सरबत आपण करत असतो घरामध्ये, कोणी पाहुणे आल्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा बनवत असतो. तर लिंबू सरबत बनवताना ना साखर विरघळायला खूप वेळ लागतो, कारण ती पटकन विरघळली जात नाही. तर लिंबू सरबत करताना काय करायचं, पिठी साखर त्याच्यामध्ये टाकलं की अगदी 2 मिनिटात आपला लिंबू सरबत आहे तो तयार होतो. पिठी साखर अशी घरामध्ये तयार करून ठेवायची. तर ही एक टीप आहे की ज्यामुळे आपलं किचन मधलं काम अजून सोपं होणार आहे. तर लिंबूचा रस काढून सुद्धा आपण हा स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये, पण शक्यतो अशा गोष्टी आहेत त्या ताज्या ताज्याच कराव्यात असं मला वाटतं. त्याला काही फारसा वेळ सुद्धा लागत नाही. आताच मी हे काम केलं, कारण की आता याच्यामध्ये गर घातल्यानंतर भांड ओलं होणार, पुन्हा ते धुवून सुकावं लागणार, मग त्याच्यामध्ये पिठी साखर करण्यापेक्षा आधी पिठी साखर केली तर आपलं काम सोपं होतंय. किचनमध्ये काम करताना अशा छोट्या छोट्या युक्त्या वापरायच्या, म्हणजे मग आपल्याला जास्त वेळ किचनमध्ये उभं राहावं लागत नाही. तर आता हे जे सरबत आपण घरामध्ये बनवून ठेवतोय किंवा डेटॉक्स वॉटर, तर ते आपण स्वतः सुद्धा प्यायचं आहे न चुकता, कारण आपल्यासाठी सुद्धा ते तेवढंच गरजेचं आहे. आणि आपण सतत शेगडीजवळ उभं असतो तर ती जी धग असते ना तर ती सतत आपल्या चेहऱ्याला लागत असते. किंवा आता उन्हाळ्यामध्ये तर अजून खूप सारी कामं असतात, जसं की उन्हाळी कामं असतात पापड वगैरे बनवण्याची, तर अजूनच जास्त वेळ तिथं उभं राहावं लागतं किंवा उन्हामध्ये हे पदार्थ आपल्याला सुकवायला टाकायला जायला लागतं. तर अशा वेळेला आपण सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. आणि सतत उष्णतेजवळ काम केल्यामुळं किंवा उन्हामध्ये गेल्यामुळे ना वांग येण्याची जास्त शक्यता असते. नंतर मग वांग जाण्यासाठी खूप सारी ट्रीटमेंट वगैरे घ्यावी लागते. तर त्यापेक्षा आधीच आपण सनस्क्रीन लावायची सवय लावून ठेवली ना तर हे प्रॉब्लेम्स येत नाही. किंवा बाहेर जाताना सुद्धा असे फुलबाईचे जे ड्रेस असतात ना तर ते वापरायचे, कारण आपल्या गृहिणींचा असा विचार असतो की मी कुठं बाहेर जाते, कधीतरी जाते, तर कशाला सनस्क्रीन वापरायला पाहिजे. पण खरंच सनस्क्रीन हे थोड्या वेळासाठी जरी आपण बाहेर गेलो ना तरी लावायलाच पाहिजे. तर आता हे मिक्सरमधनं काढल्यानंतर असं दिसतं नाही, हेच तुम्ही ना चपातीला लावून सुद्धा मुलांना देऊ शकता, कारण बाहेरचा जाम वगैरे खाण्यापेक्षा तर हे कितीतरी चांगलं. आता हे आपण जे डेटॉक्स वॉटर तयार केलं होतं ना तर ते तयार झालेलं आहे. तर आता मला तहान सुद्धा लागली, तर म्हटलं चला पाणी पिऊयात. तसं आठवणीने आपण पाणी प्यायचंय, अगदी कंपल्सरी पाणी प्यायचंय. आणि खरंच हे पाणी ना खूप टेस्टी लागतं, म्हणजे पुन्हा पुन्हा पाणी प्यायची इच्छा होते. याला डेटॉक्स वॉटर म्हटलेलं आहे, कारण याच्यामुळे आपल्या शरीरातील नको असलेले पदार्थ असतात ना तर ते बाहेर टाकले जातात. शिवाय नॉर्मल पाण्यापेक्षा याची चव खूपच चांगली असते. शिवाय आपल्याला सतत घाम सुद्धा येत असतो, त्यामुळे आपण बघा केस जरी वरती बांधलेले असतील ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये घाम साठत राहतो. त्याच्यामुळे दर 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी हेअर वॉश करणं खूप गरजेचं आहे. तर आता याच्यापासून आपण पन्ह बनवूया. तर आता बघा लाईट गेली आहे, कारण वातावरण बदलले, पाऊस येण्याची शक्यता आहे. नुसता पाऊस येणार असं समजलं म्हणजे वाटलं ना तरी सुद्धा लगेच लाईट जातात. तर याचे 1 किंवा 2 चमचे ते ग्लासमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थंडगार पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं की आपलं पौष्टिक थंडगार पन्ह तयार झालं. आणि जे ओरिजिनल पन्ह असतं ना तर त्याचा कलर हा असाच असतो. तर चला, सगळ्या माझ्या मैत्रिणी सुगरणी ज्या सतत किचनमध्ये काम करत असतात त्यांच्यासाठी या काही टिप्स. आणि हो, आपली एक मैत्रीण आहे स्वाती म्हणून, तिने या व्हिडिओची रिक्वेस्ट केली. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. आणि आता बाहेर वातावरण बघा, आभाळ भरून आलंय, भरपूर वारा सुद्धा सुटलाय आणि बहुतेक पाऊस येणार आहे जोराचा. चला बाय.